नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि करिअर मेकिंग गायडन्स अकॅडमी माढा सोलापूरमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर MD एनाटॉमी, सुयश हॉस्पिटल माढा सोलापूर, करिअर कोच, मेडिकल मेंटॉर। वास्तविक आजचा जो विषय आहे तो म्हणजे पॅरेंटिंग। म्हणजे पालक आणि पाल्य एक असं नातं आहे की ते नातं आज फार महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे। 22-23 दिवस नीटच्या परीक्षेला लागलेले आहेत आणि त्या नीटच्या 22 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना आपण काय सपोर्ट करायला पाहिजे, पालक या नात्यानं आपण त्यांना काय करायला पाहिजे, या संदर्भामध्ये मी 15 पॉइंट्स ऑफ पॅरेंटिंग असं एक टॉपिक तयार केलेला आहे आणि ते तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटतंय। 15 पॉइंट वेगवेगळे आहेत की जे पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला नीटच्या किंवा JEEच्या ॲस्पिरंट्स आहेत त्या विद्यार्थ्यांच्या घरामध्ये क्लायमेट कसं असलं पाहिजे किंवा त्याच्या संदर्भात पॅरेंट्सची काय भूमिका आहे, पालकांची पाल्य म्हणून काय भूमिका आहे, ती महत्त्वाची। त्यामधला पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे अवॉइड मोबाईल फोन्स, फेसबुक, यूट्यूब, कॉम्प्युटर, TV आणि अदर सर्व ज्या गूगल किंवा हे जे नेट प्रॉडक्ट्स आहेत इंटरनेटवरचं, याच्यापासून त्याला अवॉइड ठेवा। वास्तविक काही विद्यार्थी ॲडिक्ट झालेले असतात। आता खूप वेळ कमी राहिला आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला या सर्व गोष्टीपासून तुम्ही स्वतः कॉन्सन्ट्रेट करून त्याचा मोबाईल फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, त्याचबरोबर त्याच्यावरती सर्च केल्या जाणाऱ्या सर्व इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप आणि TVवरच्या सर्व सिरियल, कॉम्प्युटरवरचे सगळे गेम्स वगैरे ह्यापासून सगळं अवॉइड केलं पाहिजे। हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक पॅरेंटिंगमधला झाला। दुसरा टॉपिक म्हणजे प्रत्येक वेळा आपण त्याच्यासोबत राहायला पाहिजे। एखादी मोठा युद्धाची परिस्थिती असताना किंवा एखादी मोठी जबाबदारी पेलवत असताना त्याला मोरल सपोर्टची फार गरज असते आणि खऱ्या अर्थानं मोरल सपोर्ट ह्या जगावरती कोण देत असेल तर ते पालक देतो असं मला वाटतं। आणि त्यामुळे आपण त्यांच्या शेजारीच बसा। जे विद्यार्थी अभ्यास करत असेल तर त्याच्यासोबत राहा, शेजारी बसा, झोपू नका। अगदी तो काय करतो त्याच्या अगदी 10 फुटाच्या अंतरावरती त्याच रूममध्ये, शेजारील रूममध्ये कंटिन्युअस 24 तास त्याच्यासोबत राहायला घ्या। त्यामुळे त्याला एक मोरल सपोर्ट राहील आणि त्यामुळे तुम्हाला त्याला एखादी गोष्ट कधी एखाद्या युद्धामध्ये जातो आपण, त्यावेळेस त्याला कॉन्सन्ट्रेट करताना ज्यावेळेस भीतीने उत्पन्न झाली तर आपल्यासोबत कोणतरी आहे आणि आपण करतो ते योग्य करतोय आणि आपल्याला सपोर्ट करणारे व्यक्ती आहेत असं ज्यावेळेस त्याला सपोर्ट मिळतो त्यावेळेस तो स्वतः अगदी युद्धावरती जाताना अगदी भक्कमरित्या सपोर्ट करतो आणि अभ्यास जास्त करतो आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं आणि मेरिटमध्ये आपल्याला स्कोअर इन्क्रीज व्हायला मदत होऊ शकते। तिसरा जो पॉईंट जो पॅरेंटिंगमधला आहे तो म्हणजे त्याच्या ज्या मॉक टेस्ट असतील किंवा ज्या सर्व टेस्ट आजपर्यंत आहेत त्या टेस्ट एका बाजूला 1, 2, 3 लिहा आणि दुसऱ्या बाजूला मार्क्स लिहा आणि त्याचा एक ग्राफ बनवा। तो ग्राफ कशा टाईपमध्ये काम करतो तो पण पहा। तो ग्राफ कोणत्या दिशेने चाललो आहे ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा। जसा ग्राफ त्याचा बिघडत जाईल तसा तो जेवढा जबाबदार आहे तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुम्ही पॅरेंट म्हणून जबाबदार आहात असं लक्षात ठेवा। आणि हे ज्यावेळेस जबाबदारी आपण स्वतः घेऊ त्यावेळेस आपण त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करेल। त्याच्या टेस्ट सिरीजचा आपण ग्राफ बनवा आणि तो ग्राफ कसा वर्क करतोय तो स्टडी करा आणि त्यानुसार टाइम टेबल बनवा किंवा त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा। चौथा पॉईंट म्हणजे त्याला मोटिवेट करा। एखाद्या गोष्टीमध्ये चूक असेल तर यावेळेस चुकले, पुढच्या टप्प्यावरती चुकणार नाही, तुम्ही काहीही काळजी करू नका, अशा प्रकारचा आधार द्या आणि पॉझिटिव्हिटी द्या। 100% त्याचा विजय व्हायला मदत होईल। पालक हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो, त्यामुळे मोटिवेट करा। त्याला डिप्रेशन बनवू नका, त्याला भीती देऊ नका, तुझं कसं होणार, काही खरं नाही, खूप कमी मार्क्स यायला लागलेत, अशा प्रकारचं डिमोटिवेट करू नका। त्याला मोटिवेशन द्या, त्याच्या शेजारी बसून त्याला पॉझिटिव्ह गोष्टी सर्व सांगा। जगातल्या सर्व सक्सेसफुल माणसांच्या थोड्याशा गोष्टी जवळ घेऊन सांगा। त्याच्याकडून चुकलं तर त्याच्यामध्ये सपोर्ट करायला लागा आणि त्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करा। पाचवा जो पॉईंट आहे तो
तुम्ही खऱ्या अर्थानं बॅक हिरो ऑफ युअर नीट ॲस्पिरंट. पॅरंट म्हणजे एक बॅक हिरो आहेत. कोणताही पिक्चर जर चालायचा असेल तर त्याच्या पाठीमागे असणारी सर्व टीम असते, दिग्दर्शक, निर्माता किंवा साईड हिरोज किंवा व्हिलन्स आणि सर्व पटकथा, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्याशिवाय तो पिक्चर चालतच नसतो. त्यामुळे त्याचा बॅक हिरो म्हणून तुम्ही काम करा की जेणेकरून त्याच्यामध्ये शेजारचं क्लायमेट तयार होईल आणि तो पॉझिटिव्ह व्हायला मदत होईल. 6वा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाइम टेबल अभ्यासाचे बनवा. अभ्यासाचं टाइम टेबल बनवा. सकाळी उठल्यापासूनच्या 2 तासामध्ये अभ्यासाचं माइंड एकदम फ्रेश असतं. सुप्तावस्थेमध्ये गेलेला ब्रेन एकदम फ्रेश झालेला असतो. त्यामुळे ग्रॅस्पिंग लेवल ही 5 ते 6 पटीनं झोपेतून उठल्यानंतर जास्त असते. त्यामुळं त्यामध्ये कोणत्या गोष्टी द्यायच्या ते किंवा टफ गोष्टी असतील तर त्यावेळेस तुम्ही त्याला समजावून सांगण्यासाठी किंवा अभ्यासासाठी वेळ द्या. टोटल 24 तासाचं टाइम टेबल मॅनेज करा. जवळपास 14 तासाच्या पुढे ते 16 तासापर्यंत आपल्याला अभ्यासापर्यंत जायचं आहे. त्याला पालकांनी कशी मदत करायची. कदाचित खूप वेळा असे सगळे प्रश्न येतात की 7वा पॉईंट आहे की मी मदत त्याला काही करू शकतो अभ्यासामध्ये. माझं तर शिक्षणच झालं नाही, मी BA झालो आहे, मी BSc झालो आहे, माझं त्यांचा अभ्यास वेगळा आहे. तसं काही असू शकत नाही मित्रांनो. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की त्यांनी तुमच्या जीवनातली दुसरी उदाहरणंसुद्धा त्याच्या अभ्यासामध्ये मांडून तुम्ही त्याच्यामध्ये मोटिवेशन देऊ शकता. दिवसभर बसून काही काळजी करू नको, कोणतं आलं नाही बाबा, ते आलं नाही का, ते पुन्हा वाच बरं, मग टीचर्सला विचारतो का, बघ मी आहे शेजारी, लाव फोन, तो टॉपिक व्हॉट्सअपवरती पाठव, तुला समजतंय का बघ, नेटवर सर्च कर, मी सर्च करतो, मी तुला समजावून सांगतो. एखादा यूट्यूबवरती एखादा टॉपिक सर्च करा, तो अभ्यास करा आणि नोट्स तुम्ही काढा आणि त्याला बनवून द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे टाइम टेबल दिल्यानंतर त्यानंतरचा त्याला मदत करा आणि मदत करा, अभ्यासासाठी मदत करा. रेडीमेड काहीतरी बनवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 8व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आहार. आहारामध्ये सर्व सात्विक आहार असावा, ऑइली जास्त नसावं, त्याचबरोबर हलका फुलका आहार असावा. फळे, फळांचा ज्यूस, थोडासा चहा, ग्लुकोज लेवल थोडीशी, प्रोटीन, कच्च्या पालेभाज्या, फळे, या सर्व गोष्टी आहारामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर जो आहे तो मुद्दा निद्रा येतो आणि दिनचर्या. निद्रा म्हणजे झोप ही कशी असली पाहिजे, किती असली पाहिजे, हे याचं टाइम टेबल ठरवा. तो झोपल्यानंतर खरोखरच त्याची झोप किती वाजता चालू झाली आणि किती वाजता बंद झाली हे पण बघा. आणि कमीत कमी 6 तास त्याची झोप झाली पाहिजे, याच्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तो तर स्वतः टाइम टेबल ठरवतच असतो, पण तुम्ही स्वतः कॉन्सन्ट्रेट करा. झोपल्याला खरी झोपण्याची अवस्था किती आहे ते मोजा आणि ते 6 तास झाल्यानंतर तुम्ही त्याला उठवू शकता. आहार, निद्रा, दिनचर्या याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. 9व्या नंबरचा टॉपिक आहे तो म्हणजे त्याला कमी किंवा जास्त मार्क्स पडले तर त्याची जबाबदारी पूर्णतः तुम्ही घ्या. माझ्याकडून थोडं दुर्लक्ष झालं आणि कदाचित तू खूप छान अभ्यास करत होतास, परंतु यावेळेस थोडेसे कमी मार्क पडले, माझं थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे तुला कमी मार्क पडले, तू खूप छान करतोयस आणि खरंच मला वाटतं की तुला सगळ्या गोष्टी जमतात आणि पुढच्या वेळेस निश्चित आपण जमेल, असं त्याला मोटिवेट करा. आणि त्याच्या कमी मार्क्सची जबाबदारी तुम्ही घ्या. त्याला ब्लेम करू नका, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. आणि एवढंच नव्हे तर तुम्ही त्याला डिप्रेस करू नका. जास्त मार्क पडले तरीसुद्धा तो हुरळून जाईल, त्यामुळे जास्त मार्क पडल्यानंतर सुद्धा त्याला जमिनीवर ठेवायचं काम करा. जास्त मार्क्स पडले तरीसुद्धा त्याला लक्ष द्या, आणखी तुला काही गोष्टी मिस होत आहेत, झालेल्या मिसकडे लक्ष दे. कदाचित ही आलेली गोष्ट जर आलीच नाही आणि ज्या समोर न आलेल्या प्रश्नाची उत्तरं जर परत प्रश्नामध्ये आले तर कदाचित मार्क तुला कमी पडू शकतात. अशा प्रकारची त्याला जाण करून द्या. म्हणजे कमी आणि जास्त मार्क्स पडण्याची जी जबाबदारी आहे ती त्याची जेवढी आहे तेवढीच तुमची आहे असं मला वाटतंय. 10व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे पूर्णतः वेळ 100% 24 तास हा मुलांसाठी द्या. आत्ताच्या पुढच्या 22 दिवसामध्ये पूर्णतः वेळ हा तुमचा आणि त्याची दिनचर्या सेम असली पाहिजे. 100% 24 तासाचा वेळ जो आहे तो पूर्ण त्याच्या टाइम टेबलवरती कॉन्सन्ट्रेट करा. 11व्या नंबरचा टॉपिक जो आहे ते मेक अ नोट्स ऑन मिस्टेक्स. पाल्याच्या जो म्हणजे आपला जी पाल्य आहे, मुलगा किंवा मुलगी आहे, त्याच्या चुका आहेत ना, त्याच्या नोट्स काढा बाजूला, त्या चुका बाजूला काढा आणि त्याला रेडीमेड बनवून द्या. ह्याच्यावरती तू कॉन्सन्ट्रेट करा असं म्हणून सांगा. 12व्या नंबरचा जो टॉपिक आहे तो कन्सेप्ट क्लिअर करून द्या. त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसतील आणि उत्तर तरी पण बरोबर असलं तर त्याचं कौतुक करू नका. हे कन्सेप्ट तुला समजलं नाही, तू तुक्का मारला म्हणून बरोबर आलंय, तर तुला तो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काय करावं लागेल तर तू
म्हणजे ऑनलाईन एखादं लेक्चर पहा किंवा टीचर्सना विचारून तुझा कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी मदत करा. 13व्या नंबरचा जो टॉपिक आहे तो वन पेज स्ट्रॅटेजी. ज्यावेळेस तुमचं परीक्षा जवळ येईल तसं आपल्याकडे वेळ कमी राहील त्यावेळेस तुला 97 चॅप्टर्सला सगळ्यावरती आउटलुक करायचं म्हणलं तर एका पेजमध्ये तू सगळा अभ्यास झाला पाहिजे. त्या पेजमध्ये वन पेज स्ट्रॅटेजी ठेवा. वन पेज म्हणजे कधी 2-3 पेजसुद्धा होऊ शकतात. तर सगळे नोट्स तुम्ही एका पेजवरती काढून संपूर्ण चॅप्टर तुम्हाला एका ते म्हणजे वन पेज स्ट्रॅटेजी आपलं नाव आहे. तर ॲक्च्युअली 2, 3, 4 पेजेससुद्धा होऊ शकतात. एका एवढ्याशा टॉपिकमध्ये आपलं एक चॅप्टर कंप्लीट असला पाहिजे. असे 97 पेजेस 97 चॅप्टर्स व्हायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तो ऐन वेळेस सगळ्यावरती आउटलुक करायला किंवा ओव्हरलुक करायला सोपं जाईल. त्यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक 14व्या नंबरचा जो 13व्या नंबरचा जो आहे तो म्हणजे डोंट कम्पेअर अदर्स विथ अदर्स. म्हणजे दुसऱ्याबरोबर तुमच्या मुलाला कम्पेअर करू नका. कदाचित त्याला जास्त मार्क पडले तरी पण कम्पेअर करू नका, कमी मार्क्स पडले तरी पण कम्पेअर करू नका. डोंट कम्पेअर करू नका. त्यांना सेपरेट ठेवा. तू एकटाच राजा आहेस माझा आणि तूच फक्त सर्व काही करू शकतोस. इतरांकडून कदाचित जास्त मार्क जरी पडलेले असले तरी सुद्धा तुमच्या मुलाला मार्क कमी पडले तरी त्याच्याबरोबर कम्पेअर करू नका. तुम्ही त्याच्या सोबतीनंच राहा आणि जास्त मार्क पडले इतरांपेक्षा खूप जणांपेक्षा जास्त मार्क पडले म्हणून पण त्यांना कम्पेअर करू नका. त्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स डेव्हलप होऊन पुढे त्याचा म्हणजे परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. तुमची दैनंदिनी आणि पाल्याची दैनंदिनी हे समान ठेवा. म्हणजे तुमची दैनंदिनी जी आहे म्हणजे तुमचा जो दिवस आहे आता इथून पुढचे 22 दिवस आहेत ना प्रत्येक दिवस हा तुमचा आणि त्याचा समान असला पाहिजे. म्हणजे मी इकडं करेल तिकडे करेल. तुम्ही जेवढ्या वेळामध्ये म्हणजे त्याच्याकडे जेवढं कॉन्सन्ट्रेट 24 तासातले मॅक्झिमम टाईम द्याल तेवढाच टाईम त्याचा. म्हणजे तुम्ही त्यांनी 6 तास झोपलं तर तुम्ही पण 6 तास झोपायला पाहिजे. आहार म्हणजे इथं जेवणामध्ये जो काय आहे तो टॉपिक सगळा घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं आपण झोपतो 10 तास 15 तास आणि तुम्ही तो उठला का नाही असं वगैरे होऊ नये. तुमची दैनंदिनी हे त्याच्या दैनंदिनीच्या समान या दिवसामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर त्याला येत नसणारे कन्सेप्ट तुम्ही सर्च करा कदाचित शक्य असेल तर आणि सर्च करून ते अभ्यास करा आणि अभ्यास करून त्याला सांगण्याचा प्रयत्न करा किंवा टीचर्सला घेऊन त्याला टीचर्सच्या समोर घेऊन ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायला मदत करा आणि त्याला रेडीमेड स्टॉक बनवा. त्याला सर्च करायला लावू नका. आता काही गोष्टीमध्ये तुम्ही सर्च करा आणि तुम्ही त्याला मदत करायला लावा. हा टॉपिक बघ, हा समजला का बघ किंवा टीचर्सकडे जाऊन त्या नोट्स घेऊन तुम्ही त्याला देऊ शकता. दुसरा महत्त्वाचा 16व्या नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे नो व्हिडिओ लेक्चर्स. व्हिडिओ लेक्चर्स बऱ्याच वेळा लेंथी असतात आणि 2 वर्षाच्या शेड्यूलनुसार पहिल्यापासून सगळं असतं. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर्समधले जे लेक्चर्स कन्सेप्ट ओरिएंटेड आहेत तेवढेच लेक्चर्स बघा. एखादा चॅप्टर्सवरचा एखादा टॉपिक जर समजा तू पाहिला तर तुमचा 1 तास वायफळ जाईल तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. त्यामुळे लेंथी लेक्चर्स घेण्यापेक्षा शॉर्ट नोट्सवरती भर द्या. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट होईल आणि कमी वेळामध्ये तो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मदत होईल. 17व्या नंबरचा टॉपिक जो आहे तो म्हणजे बेस्ट ऑफ हिज परफॉर्मन्स कॉन्सन्ट्रेट करा. त्याचा जो बेस्ट ऑफ परफॉर्मन्स आहे ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स जास्त आहे तो कदाचित पुढे चुकण्याची शक्यता असू शकते. त्यामुळं त्याचा परफॉर्मन्समध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि त्या बेस्टमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट न चुकण्याची शक्यता मॅक्झिमम येण्याची पॉसिबिलिटी असते त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. बेस्ट ऑफ हिज परफॉर्मन्स ज्याच्यातला सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये मार्क कमी न होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा. म्हणजे तो परफॉर्मन्सकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. दुसरी गोष्ट 18व्या नंबरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भीती कमी करा. एखादा सब्जेक्ट अवघड असेल किंवा एखादा टॉपिक समजत नसेल तर तू काही काळजी करू नको. तो टॉपिक ऑमिट करू आपण, ते सोडून सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकतं. अशा प्रकारचा सपोर्ट करा. म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. त्याचबरोबर आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडकडे जाईल आणि त्याचा परफॉर्मन्स बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न होईल. मला वास्तविक पाहता हे सर्व पॅरेंटिंगमधले काही टॉपिक्स मी स्वतः पाडण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप साऱ्या पॅरेंटिंगमध्ये हा इतका एवढा मोठा टॉपिक आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करता येतात. परंतु पालकांना एक प्रकारचा टॉपिक माहीत असतो की फक्त विद्यार्थ्याला ट्यूशन लावलं आणि रूम करून दिली आणि मेस चांगली दिली की संपलं, माझं काम तेवढंच आहे आणि त्याची फीज मी भरली, आता मला काही अडचण नाही. एवढा छोटासा टॉपिक आपण पालक समजतो आणि पॅरेंटिंगच्या जो जबाबदारीचा मोठे टॉपिक असतात त्या टॉपिकपासून आपण पोरकं राहतो आणि कदाचित या मोठ्या सागरामध्ये किंवा जीवघेण्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मुलांना आपण एकटं टाकतो आणि एकटं टाकल्यामुळे कदाचित परफॉर्मन्समध्ये कमी पडतो आणि
इतरांचा परफॉर्मन्स पुढे जातो आणि आपण हार पत्करताना दिसतो. तर या सर्व गोष्टी तुम्ही जेवढ्या शक्य आहे तेवढ्या पॅरेंटिंगनं म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून पॅरेंटिंगची एक जबाबदारी आणि त्याचा जो आउटस्टँडिंग रिझल्ट आहे तो त्याचा एकट्याचा नसेल तर माझ्या पूर्ण कुटुंबाचा असेल. तो एकटा 12वीला नीटच्या परीक्षेला बसणार नाही तर संपूर्ण आमचं कुटुंबीय त्याच्यासाठी बसलं आहे या भावनेनं तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तो एकटा जबाबदार नसेल तर मी स्वतःसुद्धा जबाबदार आई म्हणून असेल किंवा मी स्वतः जबाबदार असेल मी पालक म्हणून आजोबा म्हणून किंवा भाऊ म्हणून. या सर्व गोष्टी इतर सर्व लोकांनी जर लक्षात घेतला तर त्याचा परफॉर्मन्स बेस्ट ऑफ द बेस्टपर्यंत जाऊ शकतो आणि त्यांना स्कोअर जास्त मिळू शकतो. अशाच प्रकारच्या छानपैकी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यावरती किंवा तुमचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आम्ही इथून पुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा. त्याचबरोबर आमचा जो चॅनल आहे त्याला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. फक्त विद्यार्थीच नाही तर त्याचबरोबर पालक त्यांचं कुटुंबीय त्याचबरोबर शिक्षक त्याचबरोबर त्यांच्या परीक्षेतला येणाऱ्या अडचणी अभ्यास आणि मार्क्स पडल्यानंतर काउन्सिलिंगमध्ये कमी पडलं तर कन्सल्टेशन या सर्व टॉपिकवरती आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न करू. एक जनरल आउटलुक ह्या आपल्या टॉपिकमधला घेऊ. तो म्हणजे पहिला आपण नोट्स तुम्ही लिहून पेन कागद घेऊन बसला असाल तर काढू शकता. अवॉइड मोबाईल कॉम्प्युटर TV इंटरनेट फेसबुक ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवा. 1 नंबर. सोबत राहा त्याच्याबरोबर 24 तास. त्याच्या टेस्ट सिरीजचा आलेख बनवा. त्याला सेल्फ मोटिवेट करा किंवा आपण मोटिवेट करून त्यांना द्या. बॅक हिरो बना. त्याच्या हिरोच्या आपल्या स्टुडंटच्या पॅरेंटनी त्याचा बॅक हिरो बना. त्याची टाइम टेबल अभ्यासाचं तुम्ही बनवा आणि त्याला द्या आणि ते फॉलो करायला लावा. त्याला मदत आपण अभ्यास करून त्याला करू शकतो किंवा नाही आपल्याला अभ्यास करत आलं तर तो कोणता चुकलेला टॉपिक आहे ते सांगायचं. मला ते नाही कळत पण मला आपल्याला जरी नाही समजलं तर तेच टॉपिक त्याला सांगून हे बघ असं असतं आणि ते बघ बरं तुला आलं का आता येते का बघ हे एवढं तरी सांगू शकतो. म्हणजे मला जरी त्या टॉपिकमधलं येत नसेल तर आहारावर लक्ष द्या. निद्रा त्याचबरोबर दिनचर्या याच्यावरती. कमी मार्क्स आणि जास्त पडल्याची जबाबदारी तुमच्याकडे स्वतःकडे ठेवा. मुलांसाठी जास्त वेळ द्या. मॅक्झिमम वेळ द्या. जवळजवळ 100% द्या. मेक नोट्स ऑन युअर मिस्टेक्स. त्याच्यावरती मिस्टेक्सवरती चुकावरती तुम्ही नोट्स बनवा. कन्सेप्ट क्लिअर करून द्या किंवा करून देण्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या सगळ्या टीमनं. 1 पेज स्ट्रॅटेजी बनवून द्या. डोंट कम्पेअर विथ अदर्स. त्या पाल्याची आणि तुमची दैनंदिनी सेमच बनवा. त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसणारे कन्सेप्ट तुम्ही सर्च करून त्याला आयतं रेडीमेड मटेरियल आणून देण्याचा प्रयत्न करा. लेंग्दी आणि जे काही लेक्चर्समधले लेंग्दी व्हिडिओ लेक्चर्स देऊ नका. शॉर्ट नोट्स द्या. टाईम मॅनेजमेंट करा. बेस्ट ऑफ हिज परफॉर्मन्सवरती त्याला कॉन्सन्ट्रेट करा आणि मोटिवेट करा. आणि एखादं आऊट असेल तर तो ओमिट करायला त्याला शिकवा. त्याच्या मनातली भीती नष्ट करा आणि त्याला सपोर्ट करा. अशा प्रकारच्या पॅरेंटिंगमधले काही टॉपिक आहेत ते सगळ्या मी सांगण्याचा प्रयत्न करेन. इथून पुढे पण अशाच प्रकारचे काही पॅरेंटिंगमधला टॉपिक येत असतील तर मी तुम्हाला सांगेन. एवढंच या निमित्तानं. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद. जय महाराष्ट्र.